नमस्कार. आपलं स्वागत आहे प्रांशी ज्योतिष सर्च व रिसर्च चॅनलवर. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. पितृपक्षातील प्रत्येक दिवसाचं महत्त्व. पितृपक्ष हा फक्त श्राद्धाचा काळ नाही, तर कृतज्ञतेची भावना किंवा जाणीव करून देणारा पंधरवडा आहे. आपल्या जीवनातलं प्रत्येक पाऊल, प्रत्येक यश हे पूर्वजांच्या कष्टामुळे शक्य झालं. आज आपण पाहू या 16 दिवसांचं सविस्तर महत्त्व. शास्त्रातील आधार, पौराणिक कथा आणि प्रत्येक दिवसातून मिळणारा आध्यात्मिक संदेश. पौर्णिमा, महालयाची सुरुवात. महालय म्हणजे महान आलय, पूर्वजांचं आगमन. भागवत पुराणात वर्णन आहे की या दिवशी पितर पृथ्वीवर उतरतात. लोककथांनुसार गंगेच्या तीरावर या दिवशी तर्पण केलं तर पितर तृप्त होतात. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या दिवशी महालय श्राद्ध करून पितरांना आमंत्रण दिलं जातं. प्रतिपदा, अकाली मृत्यू, विशेषतः अपघातात गेल्याचं स्मरण या दिवशी केलं जातं. अपघातात किंवा अकस्मात मृत्यू झालेल्या आत्म्यांना शांती मिळवण्यासाठी हा दिवस आवश्यक असतो. महाभारतात अभिमन्यूच्या निधनानंतर अर्जुनानं केलेलं तर्पण या दिवशी होतं. द्वितीया, अविवाहित व्यक्तींचं श्राद्ध या दिवशी केलं जातं. कुटुंब न निर्माण करू शकलेल्या आत्म्यांना तृप्त करण्याचा दिवस. तृतीया, युद्ध, दैवी आपत्तीमुळे गेलेल्यांचं श्राद्ध या दिवशी करतात. कौरव पांडवांच्या युद्धातील वीरांचा उल्लेख या दिवशी केला जातो. वीरांचं स्मरण म्हणजे समाजाने त्यांचं योगदान विसरू नये म्हणून केलेलं श्राद्ध या दिवशी असतं. चतुर्थी, लहान मुलं किंवा अकस्मात मृत्यू पावलेल्यांसाठी या दिवशी श्राद्ध केलं जातं. त्यांना शांती मिळावी म्हणून पिंडदानाचं विशेष महत्त्व या दिवशी आहे. पंचमी, अपत्यहीन व्यक्तींसाठी या दिवशी श्राद्ध घेतलं जातं. शास्त्र सांगतं की त्यांचं स्मरण न केल्याने ते असंतुष्ट राहतात, म्हणून या दिवशी त्यांचं स्मरण करणं म्हणजे श्राद्ध घालणं हे खूप चांगलं मानलं जातं. षष्ठी, कुमारवयीन मुलामुलींसाठी या दिवशी श्राद्ध घातलं जातं. दक्षिणेत बालक श्राद्ध या नावाने या तिथीला महत्त्व आहे. सप्तमी, दीर्घकालीन आजाराने मृत्यू पावलेल्या आत्म्यांसाठी या दिवशी श्राद्ध केलं जातं. यातना सहन केलेल्या आत्म्यांना मुक्ती मिळावी म्हणून हे श्राद्ध खूप महत्त्वाचं मानलं जाते. अष्टमी, वीरगती प्राप्त झालेल्यांचं श्राद्ध या दिवशी केलं जातं. क्षत्रिय समाज विशेष विधी करतो. रामायणात जटायूचं स्मरण रामाने केलं ते वीर श्राद्धाचं उत्तम उदाहरण आहे. नवमी, स्त्रियांचं श्राद्ध. आई, वडील, पत्नी, मुलगी यांचं स्मरण या दिवशी करतात. महाभारतातील गांधारी आणि द्रौपदीचं स्मरण या दिवशी या तिथीशी जोडतात. दशमी, अकस्मात मृत्यू पावलेल्यांसाठी या दिवशी ब्राह्मण भोजनाचं विशेष महत्त्व आहे. एकादशी, संन्यासी, योगी, साधुसंत यांचं श्राद्ध या दिवशी केलं जातं, कारण त्यांनी संसाराचा त्याग केला होता. द्वादशी, ब्रह्मचारी बालक, अविवाहित व्यक्ती यांच्यासाठी श्राद्ध या दिवशी केलं जातं. त्यांचं आयुष्य अपूर्ण राहिलं म्हणून त्यांचं तर्पण करणं आवश्यक आहे. त्रयोदशी, आकस्मिक मृत्यू, दीर्घकालीन आजाराने गेलेले यांच्यासाठी यांच्या शांतीसाठी या दिवशी तर्पण आवश्यक आहे. चतुर्दशी, आत्महत्या, हिंसा, अपघात यामध्ये गेलेल्यांचं स्मरण या दिवशी करतात. महाभारतातील कर्णाचं श्राद्ध या तिथीशी जोडलेलं मानतात. अमावास्या म्हणजे सर्व पितरी अमावास्या, पितृपक्षाचा शेवट. सर्व पितरांचं सामूहिक श्राद्ध या दिवशी केलं जातं. गयामध्ये केलेलं श्राद्ध विशेष पुण्यदायी असते असं मानलं जातं. आधुनिक दृष्टिकोनातून पूर्वजांविषयी कृतज्ञतेची जागृती या दिवशी केली जाते. या दिवशी समाजात दानधर्म,
गोदान, अन्नदान करणं महत्त्वाचं मानलं जातं. तसंच या प्रत्येक तिथीला म्हणजे ज्या दिवशी जी व्यक्ती गेली आहे त्या तिथीला त्यांचं श्राद्ध घालणं हे खूप चांगलं मानलं जातं. पितृपक्ष हा केवळ विधी नाही तर आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. पूर्वजांमुळेच आपण आहोत हे मान्य करून त्यांचं स्मरण करणं ही आपली जबाबदारी आहे. या 15 दिवसात केलेलं प्रत्येक तर्पण, प्रत्येक दान ही आपल्या मनातील कृतज्ञतेची खरी अभिव्यक्ती आहे. म्हणून या पंधरवड्यात शक्य तेवढं दानधर्म करा आणि पूर्वजांच्या आठवणी कुटुंबासोबत शेअर करा आणि परंपरा पुढे न्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एक नव्या आणि ज्ञानदायी विषयासोबत. धन्यवाद.